रीडर, स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी. आणि आज तुमच्यासाठी एक छानशी रीडिंग घेऊन आलोय मी. असं इतकं छान मला सॉन्ग असं हे झालं की आज मैं आगे जमाना है पीछे, तसं असं काहीच तुमच्या आयुष्यात होते. आणि गाणं हे झालं म्हणजेच ही रीडिंग आहे. आणि हा असा तुमचा असं सेलिब्रेशनचा तुमचा काहीतरी मूड असेल किंवा अशा काही मुमेंट्स तुमच्या आयुष्यात घडणार असतील, घडत असतील की तुम्ही सेलिब्रेशन करताय आणि सेलिब्रेशन तुमच्याकडे येते, तुमचीच एनर्जी असते आणि त्यामुळं अशा रिडिंग्स असे विषय हे माझ्याकडे येतात. तर असं तुमच्या आयुष्यात होते की आज तुम्ही खूप पुढे आहात आणि सगळा जे जग आहे ते तुमच्या पाठीमागं राहिलं. म्हणजे एका नवीन ह्याच्यामध्ये नवीन पुढच्या एका पडावामध्ये तुम्ही जाताय आणि तुमचं जे ध्येय आहे त्या ध्येयाकडे वाटचाल तुम्ही करताय. यासाठी हा मेसेज असेल. बघूया. आज मी आधी जमाना आहे पीछे, असं काही तर तुमच्या आयुष्यात होते. तर तुम्ही का पुढे जाताय आणि हे पुढे जाणं काय आहे, तुम्ही कोणत्या अडथळ्यांवर मात केलेली आहे, तुम्ही कोणता परिश्रम केलेला आहे, तुम्ही काय काम केलं, तुम्ही कशावर फोकस केलाय, तुमच्या आयुष्यात काय घडून गेलं, सगळं गेलं पण किती गोष्टींना सामना केला किंवा काय झालं तरी सुद्धा जे कष्टाचं फळ असतं ते नेहमी गोडच असतं, शेवट गोडच होतं. कारण जेव्हा ते कष्टाचं फळ पिकतं त्याच वेळेला त्यातला गोडवा किंवा माधुर्य चाखण्याची वेळ जी येते की नाही आयुष्यात, त्याच्यासारखा हे नाहीये. तर ते वेळ आणि ते जे हे आहे की नाही ते तुमच्या आयुष्यात आलेलं आहे आणि त्यामुळेच हे तुमच्यासाठी हा मेसेज आहे. तर बघूया. आज मी आगे जमाना है पीछे. आता असा आनंदाचा सेलिब्रेशनचा मूड तुमचा आहे. तर बघूया आपण. इल्युमिनायझेशन आहे आणि हा जो ही जी रोषणाई आहे, इल्युमिनायझेशन म्हणजे तुमची जी तुमच्या आयुष्यात रोषणाई येते. रोषणाई म्हणजे असं चमकदार, असं छान रोशन होणार आहे. म्हणजे तुमचं नाव विख्यात आपण म्हणतो की नाही, नावाची प्रसिद्धी असेल, तुमच्या कार्याची प्रसिद्धी असेल, तुम्ही एखादं असं काम केलंय किंवा करताय किंवा करण्याचे तुमचं हे होतं, तर ते तुम्ही पूर्ण करताय. त्या ध्येयाच्या, त्या कर्माच्या दिशेनं तुम्ही पुढे जाताय आणि त्यामुळंच तुमच्या आयुष्यात तुमची जी रोषणाई आहे ती रोशन होते. तुमचं आयुष्य झगमगते, झगमगाटानं भरतंय आयुष्य. तुमच्या आयुष्यात चांदणं पसरते आणि हे जे चांदणं आहे हे सुखाचं चांदणं आहे आणि हे चांदणं पसरते. आणि हे जे चांदण्याचं जे सेलिब्रेशन तुमच्या आयुष्यात येते, जे सेलिब्रेशनची तुम्ही खूप आतुरतेनं वाट बघत होता. आणि असं त्या स्वर्ग मध्ये हे कसं असतं की नाही, स्वर्ग सुख आपण कसं म्हणतो तसं स्वर्ग सुख तुम्हाला इथं देण्याचं जे वेद म्हणजे जे असं एक आयुष्याचा एक असं हे असतं बघा, वेळ असते, योग यायला लागतो. आपण बरेच वेळा बोलताना असं बोलतो योग आल्याशिवाय काही होत नाही, वेळ आल्याशिवाय काय होत नाही. तर ती जी वेळ आहे जी तुमची आयुष्यात तुम्हाला ऍज अ प्रेझेंटर, एक मार्गदर्शक म्हणून पुढे तुम्हाला जायचं आहे किंवा एका गुरु भूमिकेमध्ये तुम्हाला जायचं आहे, गुरुंची भूमिका असेल किंवा कोणत्याही कार्य तुम्ही करत असाल तर त्यामध्ये पुढं तुम्ही पुढं हे करून तुम्हाला पुढे जाऊन तुम्हाला ते काम करायचंय, ते कार्य करायचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते जे रोशन करतात तुमचं आयुष्य चमकदार होते, चमकते, असा चमचमाट, असा झगमगाट तुमच्या आयुष्याचा होते की नाही. तर आणि त्यामुळेच इतका मोठा हा मेसेज आला की आज मी आधी जमाना आहे पीछे. तसं तुम्ही खूप पुढे जाणार आहात आणि इतक्या खूप घटना असतील, काही गोष्टी असतील, काही अशा सिच्युएशन्स असतील ज्या मागे चाललाय तुम्ही, ज्या मागं टाकल्यात आणि त्याच्यामधून तुम्ही पुढे आलाय, फॉरगिव्ह केलाय, तुम्ही सोडून दिला जे तुमच्यासाठी महत्वाचं नव्हतंच. कधी महत्वाचं नव्हतं म्हणण्यापेक्षा त्या घटनांनी, त्या गोष्टींनी तुम्हाला घडवलं, तुम्हाला शिकवलं. पण त्या महत्वाच्या नव्हत्या किंवा त्याच्यातला जो तुम्हाला थांबवणारा प्रसंग आहे किंवा तुम्हाला थांबवणाऱ्या अशा गोष्टी, घटना घडत होत्या त्या तुमच्यासाठी महत्वाच्या नव्हत्या. तर ते जे महत्वाचं नव्हतं ते तुमच्या आयुष्यातून गेलेलं आहे. जे महत्वाचं तुमच्यासाठी आहे, जे तुम्हाला जगासमोर आणणार आहे, जग पाठीमागे राहिलं तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे, असं काय जादूही तुमच्या आयुष्याला रोषणी करणारे जे क्षण आहे, जे गुण आहेत तुमच्यामधले, जे आयडियाज आहेत, जे तुमचं कर्तृत्व आहे ते बाहेर येते आणि तेच इथं आहे. हे रोशन करणार आहे तुम्हाला. तुमचं नाव लौकिक, तुमचं कर्तृत्व ह्यानं तुम्हाला
खूप भरभराट जी तुमची आहे ती होणार आहे. आणि एक जे पोटेन्शियल तुमच्यामध्ये म्हणजे जे संभाव्य ज्या काही गोष्टी म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की घडणं शक्य नाही आहे, ज्या गोष्टी अशक्य ते शक्य करतील स्वामी. आणि हा स्वामींचाच मेसेज आहे. म्हणजे जे अशक्य होतं, जे असं तुम्हाला वाटलं की हे शक्यच नाहीये, मी हे करू शकते किंवा मी हे करू शकतो आणि हे होणं हे इम्पॉसिबल असा वाटणारा शब्द पॉसिबल होतोय. आणि हा हा जो हा स्वामींच्या आशीर्वादाने हे सगळं शक्य हे शक्य होतंय. कारण ही ही परिस्थिती जी आहे हे संभाव्य हे होणं हे ही ठरलेलं होतं. ही योग्य वेळ येणं आयुष्यात तुमच्या, हा योग येणं, तुमच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा बदलणं, तुमच्या जबाबदाऱ्या, तुमची कर्तव्य, तुमच्या या सगळ्यामध्ये जे स्वतःला वाहून घेतलं, त्यामधून स्वतःसाठी किंवा स्वतःला बदलण्याची कुवत, स्वतःमधले स्वतःसाठी, स्वतःच्या आयुष्यासाठी, स्वतःच्या ह्याच्यासाठी घेण्यात येणारे जे डिसिजन्स आहेत, निर्णय आहेत, ते तुम्ही घेत नव्हता. तुम्हाला घेता येत असले तरी सुद्धा बऱ्याच गोष्टींमध्ये तुम्ही अडकल्यामुळे तुम्हाला काही स्वतःबद्दलचे डिसिजन्स घेता येत नव्हते. तर इथं तुम्हाला स्वामी सांगतात की आता तुम्हाला तुमच्या बद्दलचे डिसिजन तुम्ही घेताय. म्हणून आज मैं आगे जमाना आहे तिचे असं काहीच तुमच्या आयुष्यात होते आणि म्हणूनच तुम्ही पुढे जाताय. कारण तुम्ही एक नवीन काहीतरी करू पाहताय. काही वेळा बरेच वेळा असं असतं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेले की आपल्याला आपली कुवत काय आहे, आपल्यामध्ये काय शक्ती आहे ही ओळखता येते, करता येते. आपण त्याच कम्फर्ट झोन मध्ये राहतो आणि मी एवढंच करू शकतो, मी एवढंच करू शकते, मी यापुढे जाऊ शकत नाही, मी ते करू शकत नाही, माझ्याकडून होऊ शकत नाही असं म्हणतो. पण आपल्याकडे खूप बलाढ्य शक्ती असते, खूप आयडियाज असतात, खूप असे विषय असतात सगळे जे आपल्याला सहजपणे आपण हाताळू शकतो. पण हे आपण त्या गोष्टीला कधी हातच घातलेला नसतो. तर अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यात होणार आहेत आणि होत आहेत की ज्यामुळं तुम्हाला तुमच्यातली क्रिएटिव्हिटी वाढते, तुमचा गुणही वाढतोय, तुमचं नाव लौकिक कर्तृत्व वाढतंय तुमचं. आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यात खूप सारे असे बदल आणि हे होत आहे. आणि हा मेसेज आहे तो फ्लेक्सिबिलिटी म्हणजे तुमच्यातली जी लवचिकता आहे, तुमच्यामध्ये जो जडपणा आलेला असेल किंवा एखादं काम आळस असेल किंवा काही अशा गोष्टी आहेत ज्या करायच्या आयडियाज आहेत, क्रिएटिव्हिटी खूप आहे, आयडियाज आहेत, कला आहेत, खूप करण्यासारख्या गोष्टी आहेत, सगळं आहे, धाडस आहे, सगळं सगळं आहे. पण असा काही आळस तुमच्यामध्ये भरला असेल किंवा त्याच्यामध्ये एक हे आलं असेल थांबवण्यासारखं, अशा काही घटना तुमच्या आयुष्यात होत असतील, तर त्यात त्याची ती लवचिकता आहे, तुमच्यामधली लवचिकता आहे, ती लवचिकता आता वाढते, तुमच्यामधली भीती निघून जाते, तुमच्यामधली लवचिकता वाढते आणि त्यामुळे तुम्ही पुढे जाताय. तुमच्यासाठी एक गेट खूप मोठं असं रंगवेणी इंद्रधनुष्यासारखं असं गेट तुमच्यासाठी ओपन केलं जाते, कारण ही तुमची लवचिकता आहे. आणि या गेट मधनं तुम्ही बाहेर पडताय आणि जे स्वामींच्या आशीर्वादाने होते, अशक्य ही शक्य करतील स्वामी. जे अशक्य आहे असं तुम्हाला वाटतंय ते शक्य स्वामींनी केले, कारण अशक्यच हे तुमच्या समोर आणून ठेवलं. कारण तुमची ताकद, तुमची शक्ती, तुमची युक्ती, बुद्धी, वाणी या सर्वांवर तुम्हाला काम करायचं होतं. तुमच्या आयुष्यावर तुम्हाला पॉझिटिव्हली बघायला शिकवलं स्वामींनी. आणि अशा असं वाटत होतं, म्हणजे जगालाही वाटत होतं, तुम्हाला स्वतःलाही तुमच्यासाठी असं वाटत होतं की तुम्ही हे करू शकत नाही. पण स्वामींनी तुम्हाला दाखवून दिलं की तुम्ही हे करूच शकता, तुम्हीच हे करू शकता. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे हे तुमच्या लक्षात येते. त्यामुळेच आज मी आगे जमाना आहे तिचे, कारण तुम्हाला माहित आहे स्वामींनी काय शिकवले, काय सांगितलंय, तुम्हाला काय करायचंय, काय दाखवायचंय, कोणत्या गुणाशी कनेक्ट व्हायचंय. आणि एखादी गोष्ट जर आपल्यापासून निघून गेली तर त्यामध्ये किती हे करायचंय, कोणी आपल्याला दुखवलं तर त्यामध्ये किती अडकून पडायचंय, कोणी चांगलं म्हटलं त्यामध्ये किती गोष्टीला आपण हे करायचंय. तर ह्या सगळ्या गोष्टींचा जो समतोल आहे, जो बॅलन्स आहे, तो स्वामींनी तुम्हाला दाखवला. आणि म्हणूनच तुमच्यातली लवचिकता आता वाढून तुम्ही पुढे जाताय, कारण तुम्ही सहजपणे सगळं सोडून देताय आणि खूप पारदर्शी, खूप सकारात्मक, चांगला, पॉझिटिव्ह असा स्वभाव झालाय. सत्याचा स्वभाव तो आहे ना, तो करून गेला. मला आत्ता काय करायचं आहे, ॲज अ प्रेझेंट, मला आत्ता काय करायचंय, त्याने ते केलं, होय, झालं, गेलं, झालं. पण आत्ता मला काय करायचंय, ह्या तुम्ही या मोडवर तुम्ही आत्ता आलाय, की प्रेझेंट मोडवर तुम्ही आलाय. मी आत्ता काय करू शकतो किंवा मी आत्ता काय करायचंय. आणि स्वामींनी तुमच्या समोर जे ठेवले किंवा तुमच्या समोर जो मार्ग दाखवलेला आहे त्यावर तुम्ही पुढे चाललेले आहात. हे तुमच्यासाठी खूप मोठा महत्वाचा मेसेज आहे. आणि विजडम म्हणजे शांत, मी तेच म्हटलं तुम्हाला, हे विजडम म्हणजे काय,
तर पाण्यात मासा जोपर्यंत आपण पाण्यात पडणार नाही, एखाद्याला ढकल पोहायला शिकवताना कसं असतं बघा, आपण मुलांना पोहायला शिकवतो, पाण्यात पोहायला शिकवतो, त्यावेळेला काय आपण हे करत नाही, त्यांना ढकलतो किंवा आपण त्यांच्या बाजूला असतो, पोहायला शिकवतो, हात पाय मारल्याशिवाय तर पोहायला येणार नाही. त्याला काय सांगतो आपण, तू हात पाय मारलास तर तू मी आहे बाजूला, पण तू पाय हलवले पाहिजेस, तू हात हलवले पाहिजेस, तर तू पोहायला शिकणार, नाही तर तू बुडणार. असं आपण जसं मुलांना सांगतो, तसंच ही ही अशी ही अदृश्य शक्ती आहे, जी स्वामींची शक्ती आहे, जी भक्तीची शक्ती आहे, जी शक्ती आहे ती तुम्हाला हेच शिकवते. तुम्हीच जर हात पाय हलवणार नाही, तुम्ही काय करणार नाही, तुम्ही काहीच करणार नाही, जे देव देईल, भाग्य देईल आणि कोणतं देईल, आणि त्यामुळं काय, अरे काय काहीतरी म्हण आहे बघा, देईल हरी खाटल्यावर काहीतरी असं हे आहे बघा, तसं नाही होत, तसं नाही होत. जोपर्यंत परमेश्वर तेव्हाच देणार, तोपर्यंत तुमच्यात कष्ट करण्याची धमक आहे, तुमच्यात शक्ती आहे, तुमच्यात क्रिएटिव्हिटी आहे, आयडियाज आहेत, त्याचा तुम्ही पुरेपूर वापर करताय आणि त्यानं तुम्ही पुढे जाताय, तर त्यावेळी परमेश्वर अशक्य त्या गोष्टी सुद्धा शक्य करणार तुमच्यासाठी, कारण तुमच्यामध्ये करण्याची कुवत आहे. तुम्ही खूप कष्ट करताय, तुम्हाला मिळत नाही आहे, तुमचा ट्रॅक चुकतोय, तो तुम्हाला ट्रॅक दाखवणार, तुम्हाला त्या रस्त्यावर घेऊन जाणार, तुमच्यासाठी मार्गदर्शक अशी लोकांना, सोलमेट तुमच्या आयुष्यात येणार आणि ते तुम्हाला मार्ग दाखवणार, तुम्हाला विविध विषयातून सगळ्या ह्याच्यातून तुम्हाला मार्ग मिळणार, मार्गदर्शन मिळणार, पण तुम्ही तिथं केलं तर मिळणार. आणि हे तुम्ही केलंय, हे तुम्ही केले, तुम्ही करताय, तुमचा विश्वास, तुमचं सामर्थ्य, तुमच्यातली लवचिकता, तुमच्यातली क्रिएटिव्हिटी, इतरांना सांभाळून घेणं, त्यांना मार्ग दाखवणं आणि अडचणीत थांबलेल्या लोकांना मार्ग दाखवणं, त्यांना आधाराचा शब्द देणं, तुम्ही खूप मोठे नसाल, काही नसाल, काहीही असेल, पण अडकलेल्या ह्याला किंवा आपल्या सल्ल्यानं, आपल्या मार्गदर्शन, आपल्या दोन शब्दानं एखाद्या व्यक्तीला दिलासा मिळणार असेल तर ते करावं, असं स्वामी सांगतात. आणि ते त्यांनी हाच मेसेज तुमच्यासाठी, म्हणूनच तुमच्यासाठी आज हा दरवाजा तुमच्यासाठी उघडलाय की आज मैं आगे जमाना आहे बेजी, यांच्या समोर कोण उभा राहील का, याच्या पाठीमागे उभा राहतील भीतीला, पण याच्या समोर कोण उभा राहील का, वाघ आहे इथं, टायगर, टायगर कसं असतं, त्याच्या समोर जाऊन कोण उभा राहील का, नाही ना उभा राहणार. मग ती शक्ती तुमच्यामध्ये येते, ती टायगर सारखी, अशी वाघासारखी शक्ती तुमच्यामध्ये येते, तुमची भक्तीच पराकोटीची आहे आणि त्यामुळे ही शक्ती येते. आणि तुम्ही पोहायला आता शिकलेला आहात, आता तुम्ही बुडणार नाही. तुमची जी हे चालली होती, तुमची जी परीक्षा चाललेली होती, ती तुम्हाला पोहायला शिकवण्याची एक तुमची एक्झाम सुरू होती, पोहायला शिकवण्याची, हो की नाही. स्विमिंग पूल मध्ये पोहणं वेगळं आणि विहिरीत उडी मारणं, नदीत उडी मारणं आणि त्यामध्ये पोहायला शिकणं ही गोष्ट वेगळी, कारण ते अथांग आहे. त्यामध्ये उडी मारली तर तो त्याचा तळ आहे ना, काठ आहे ना, कोणतं किनार आहे तो सापडत नाही. फक्त स्टॅमिना स्वतःमध्ये असला पाहिजे पोहण्याचा. कुठं थांबायचं हे त्यांनी ठरवलेलं आहे, ते किनारा ते दाखवतील, पण फक्त पोहायचं आपण आहे. आणि तसं तुम्ही पोहत राहिला, तुम्ही त्या पाण्यामध्ये तुम्हाला ढकलून दिले फक्त परमेश्वरानं, तुम्हाला या भक्तिमय सागरात ढकलून दिले, तू पोह, आम्ही आहे बाजूबाजूला तुला सावरायला, पण तू हातही नाही हलवले, पायही नाही हलवले, तू फक्त ढकलून दिले म्हणून त्यात तरडा तर नाही, त्यात बुडून जाणार, ठीक आहे. तर बुडायचं नाही, तरायचं आहे, पोहायचं आहे आणि स्वतः बरोबर इतरांनाही त्या रसामध्ये, त्या सागरामध्ये पोहायला शिकवायचं आहे, असं तुम्हाला इतर हा स्वामी मेसेज देतात. आणि खूप छान असा मेसेज आला. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे, जर पर्सनल रीडिंग हवी असेल तर मला नक्कीच तुम्ही मेसेज करू शकता. ओके, थँक्यू सो मच. आर्केंजल मायकल, आर्केंजल मायकलचं खूप वेळा मला कार्ड येते, कारण की मी तुम्हाला काय म्हणते, यू आर सेफ. इथं तुम्हाला पोहण्याचा हा मेसेज ह्यानेच दिला, स्वामींनीच दिला, की तुम्ही पोहायचं आहे, आता तुम्ही भक्ती सागरात तुम्ही उडी मारले, तुम्ही पोहायचंय, तुम्ही हात पाय हलवायचंय, तुम्ही पुढे जायचंय, तुम्ही थांबायचं नाही, कारण तुम्हाला परतायचा रस्ता आहे ना, पुढे तुम्ही किनारा गाठू शकता. जर आता तुम्ही मध्यावर आहात तर ह्यात करत असताना तुम्हाला घाबरायचं नाही आहे. तर तुम्हाला सांगितलं जाते, आज मैं आगे जमाना है पीछे, असं असं तुमच्या आयुष्यात होणार आहे. तर हे सगळं होत असताना घाबरायचं नाहीये तुम्ही, असं तुम्हाला स्वामी सांगा, कारण तुम्ही सेफ आहात, तुम्ही सुरक्षित आहात. एंजल्स तुमच्या आजूबाजूला, एंजल स्वर्गदूत जे आहेत ते खूप क्लोज आहेत तुमच्या अवतीभोवती, तुम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी. तुमची वाणी, तुमचं बोलणं, तुमचं कर्तृत्व, तुमचं सगळं हे तुम्हाला त्याला सुरक्षित ठेवण्यासाठी तुमच्या आजूबाजूला तशी लोक आहेत, स्वर्गदूत आहेत. आणि खूप
असं हे सगळं तुमच्या अवतीभोवती आहे. सरेंडर तुम्ही केलेलं आहे, परमेश्वराला तुम्ही सरेंडर केले, श्री गणेशांना सरेंडर करा, श्रीकृष्णांना, महादेवांना सरेंडर करा, स्वामींना सरेंडर करा. आणि जिथं समर्पण आहे तिथं एंजल्स तुम्हाला सुरक्षित ठेवतात, कारण तुम्ही समर्पण केले. आणि समर्पणात ताकद इतकी असते, जेवढी तुमच्या भक्तीमध्ये ताकद आहे की नाही, त्याच्यापेक्षा जास्त ताकद समर्पणामध्ये आहे. तुम्ही समर्पित व्हा, तुम्ही समर्पित व्हा त्यांना. प्रत्येक वेळी हातात घेणे वेगळी गोष्ट आहे आणि परमेश्वराच्या हातात देणं वेगळी गोष्ट आहे. तर तुम्ही हे दिलंय, तुम्ही परमेश्वराच्या हातात आत्ता दिले, म्हणूनच आज मी आगे जमाना आहे तुझे. तुम्ही पुढे आलाय कारण त्यांनी तुम्हाला पुढे घेऊन आले. आपण थोडीच स्वतःहून पुढे येतो. जोपर्यंत साक्षात स्वामींना नाही वाटत, भक्ती परमेश्वराला नाही वाटत की या बाळाला पुढे आणायचं, तोपर्यंत नाही आपण येऊ शकत. मग ते कोणत्याही क्षेत्रात असू दे, तुमचं भाग्य, तुमचं प्रारब्ध, या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात त्याच्यासाठी. तर हे सगळं तुमच्या आयुष्यामध्ये होते. आणि हा सत्याचा आवाज आहे. तुम्ही खूप स्ट्रॉंगली असा स्टँड घेतला तुम्ही, आणि या भक्ती रसामध्ये तुम्ही बुडला, किंवा तुमच्या करिअरमध्ये, तुमच्या करिअरच्या कोणत्याही ह्याच्यामध्ये तुम्ही त्यात बुडत गेला, त्यात तुम्ही पोहत गेला, तुम्हाला थांबवलं नाही. आणि म्हणूनच तुमचा जो सत्याचा आवाज आहे, तुमचा जो आवाज आहे, तुमची जी वाणी आहे, तुमचे जे शब्द आहेत, जो खणखणीत गाणं कसं असतं, खळखळ खळखळ वाजते की नाही, गाण्यांचा आवाज कसा होता, तसा तुमचा आवाज खणखणणार आहे आता. म्हणजे असं ॲज तुम्ही मग बोलण्याचं काही काम करत असाल, बघा तुम्ही ॲज अ मोटिवेशनल स्पीकर असाल, तुम्ही बोलत असाल, तुम्ही सिंगर असाल, तुम्ही ॲज अ वकील असाल, तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये बोलण्याचं तुमचं काम करत असाल, तर इथं तुम्हाला सांगितलं तुमचा जो व्हॉइस आहे ना, तुमच्या त्या आवाजानं असं अचंबित होईल. म्हणजे कान मंत्रमुग्ध होतील ऐकून तुमचे शब्द ऐकण्यासाठी, तुम्हाला बघण्यासाठी, तुमचे शब्द ऐकण्यासाठी आतुर होतील लोक. इतका तुमच्यामध्ये असा तुमचा कॉन्फिडन्स, तुमची स्ट्रेंथ, तुमच्यातली कला ही खूप प्रकर्षाने वाढणार आहे. आणि त्या सगळ्या ह्याला प्रोटेक्शन आहे, एंजल्स आहेत, खूप मोठं प्रोटेक्शन तुम्हाला आहे. त्यामुळे तुमचा जो आवाज आहे, त्या आवाजानं तुम्ही स्वतः तर त्यामध्ये हे होणार आहात, पण तुमचा आवाज तुम्हाला स्वतःला आणि इतरांना मंत्रमुग्ध करणारा असा ठरणार आहे. आणि त्या आवाजाला तुमच्या प्रोटेक्शन आहे. तर इथं खूप मोठं असं तुमचं भाषण म्हणजे खूप मोठ्या मोठ्या गोष्टी, वक्ते असतात, हे सगळं तर त्यांच्यासाठी खूप छान हा मेसेज आहे. तर येणारा काळ हा असंच आहे, आज में आगे जमाना आहे पीछे, असं तुमच्यासाठी होणार आहे. आणि क्लॉक ऑफ विजडम म्हणजे वेळ आलेली आहे तुमच्या आयुष्यात, तुमच्या आयुष्याला पुढे घेऊन जाणारी. तुमचा आवाज, तुमच्यातलं कर्तृत्व, तुमच्यातली क्षमता, तुमच्यातली शक्ती, भक्ती, हे सगळं पुढे घेऊन जाणारी वेळ तुमच्या आयुष्यात आलेली. स्वामींनी ती वेळ आणली. अशक्य ते शक्य ते स्वामींनी केले, कारण तुमच्यामध्ये ती प्रबळ इच्छाशक्ती होती, तुमच्यात ताकद होती पोहण्याची. परमेश्वरानं सोडलं पाण्यात, हात धरला पाण्यात सोडलं, पण ते तो आहे, परमेश्वर आहे. जसं मुलाला पाण्यात ढकलल्यावर त्याला काय वाटतं, माझा बाबा आहे, माझा दादा आहे, किंवा कोणतरी आहे जे मला पोहायला येत नाही, पण ते उडी मारतील, मला हे करतील, आणि मी करणार आहे, पोहतोय मी, कोणतरी आहे बाजूला, असं जे मनाला जे हे असतं की नाही, तसं तुमच्या मनामध्ये, तुमच्या ह्याच्यामध्ये परमेश्वर आहे, स्वामी आहे. आणि ते मला काही करू देणार नाही, किंवा काहीही हे होणार नाही, मी पोहणार आहे त्यांच्या विश्वासावर, कारण ते आहेत. मी कुठंही अडकलो, मला कुठं तरी असं गडबडल्यासारखं झालं, तर ते आहेत मला हात धरून पुढे अजून हे करायला. अशी ही जी तुमची, हा जो तुमचा विश्वास आहे, ही जी तुमची शक्ती आहे, ही जी तुमची वाणी आहे, बोलणं आहे, किंवा हे जे तुमचे शब्द आहेत, हेच त्यांच्यासाठी खूप महत्वाचे आहे. ह्यामुळेच तुम्ही वेगळ्या दृष्टिकोनातून लोकांसमोर येणार आहात. आणि दिसणं, असणं, रूप, रंग ह्यापेक्षा सुद्धा वाणी शुद्ध असणं, पॉझिटिव्ह असणं, सकारात्मक असणं, आणि सकारात्मकतेचा बदल, एक पीसकडे तुम्ही चाललेले आहात, शांततेकडे तुम्ही चाललेले आहात. म्हणूनच आज मी आगीचा मना आहे तुमचे. तसं तुमच्या आयुष्यात ह्या अशा सगळ्या गोष्टी घडतायत. गायत्री, गायत्री बघा, ते हे काळ आलेलं आहे. आणि स्पिरिच्युअल ज्या गोष्टी आहेत, आध्यात्मिक जे गोष्टी आहेत, किंवा आध्यात्मिक गोष्टींबद्दलचा जो फोकस आहे, त्याच्याबद्दलचं जे नॉलेज आहे, त्याच्याबद्दलचं जे तुम्हाला जे नॉलेज आहे, किंवा घेण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते, स्वामी तेच सांगतात. कारण यामुळे तुमच्यातलं हे नॉलेज आता वाढते. येणारा काळ जो असा असेल की तुमचं आध्यात्मिक ज्या गोष्टी आहेत, त्याबद्दलची जी रुची आहे, त्याबद्दलचं जे तुमचा प्रखर असं
हे आहे ते तुमचं खूप वाढणार आहे. त्याच्याबद्दलचं नॉलेज घेणं म्हणा किंवा आध्यात्मिक अशा गुरूंशी तुम्ही कनेक्ट होताय. खूप मोठे जे गुरु असतील किंवा गुरुकुल असतील किंवा अशा काही गोष्टी आहेत, स्पिरिच्युअलिटीमध्ये तुम्ही खूप कनेक्ट होताय आणि ह्याच गोष्टीमुळे तुम्ही असे प्रख्यात तुम्ही वेगळ्या आणि तुम्ही लोकांसमोर आता येत आहात. तुमच्यासाठी मेसेज आहे. तुमच्या आतलं जे नॉलेज आहे, इनर नॉलेज, जे आतलं तुमचं नॉलेज जे आहे, तुमच्या हृदयामध्ये जी आध्यात्मिक तुमची जी भावना आहे आणि ही भावना अशी आहे की जी परमेश्वराशी जोडलेली आहे आणि परमेश्वर त्याच रस्त्यावर तुम्हाला घेऊन जात आहेत. जिथं तुमच्या त्या आध्यात्मिक जो उगम झालेला आहे, त्या उगमाचं स्थैर्य जिथं आहे ते हे राहणार तिथपर्यंत तुम्हाला निघून जात आहेत. आणि भुवनेश्वर डिवाइन प्रेझन्स जो आहे तो तुमच्या आयुष्यात सदैव आहे. याच्या आधी होता, आताही आहे, यापुढेही असणार आहे. कारण तुमच्या मी काय म्हटलं तुम्हाला, आजूबाजूला एंजल्स आहे, तुम्हाला सिक्युरिटी आहे, तुम्हाला संरक्षण आहे, कारण तुम्ही समर्पित झालाय परमेश्वराला. तर इथं देवी भुवनेश्वरींचं कार्ड आहे आणि त्या तेच सांगताय की तुम्हाला डिवाइन तुमच्या आजूबाजूला आहे. परमेश्वराची जी शक्ती आहे, जी ताकद आहे, ती तुमच्या आजूबाजूला आहे. ती तुम्हाला थांबू देणार नाही आहे. तुम्हाला स्पिरिच्युअलिटीमध्ये पुढे जायचंय, तुमच्या करिअरमध्ये पुढे जायचंय. तुम्ही एका हाताला तुमचं जे करिअर आहे, तुमचं सगळं करत असताना जिथं तुम्ही पीसमध्ये आहात, नामजप जो आहे तो तुम्ही कुठेही कधीही कसंही करू शकता, कारण त्याला कोणतंही बंधन नाही. अध्यात्म आणि भक्ती, परमेश्वर स्वामी कुणीही तुम्हाला सांगत नाहीये की तुम्ही तुझं सगळं सोड आणि माझ्या भक्तीमध्ये लाग. नाही, त्याच्यासाठी खूप मोठी कुवत असावी लागते. त्याच्यासाठी खूप मोठा भक्तीचा वारसा आपल्यामध्ये निर्माण व्हायला लागतो, ज्ञान उत्पन्न व्हायला लागतं आपल्यामध्ये. त्या याच्यापर्यंत आपण पोहोचायला लागतो. जेव्हा आपण सगळं समर्पित करून त्या रस्त्याला आपण पूर्ण जातो, तेव्हा ते एका वेगळ्या लेवलला होतं. पण बरेच वेळा असं होतं की काही गोष्टींमध्ये असं माझ्याकडे सुद्धा आता ज्यावेळेला पर्सनल रिडिंग येतात त्यावेळी बरेच वेळा मी हे करते की ह्याच्यासाठी वेळ नाही आहे, त्याच्यासाठी वेळ नाही, त्याच्यासाठी वेळ नाही. आपण खूप वेळा ऐकतो आणि होतंय. 101% हे बरोबर आहे. कारण कर्म आपण जे रोजचं कार्य आहे त्याच्यामध्ये इतकी आपण व्यस्त झालोय की ह्याच्यामध्ये आपल्याला होत नाही. तर इथे तुम्हाला तेच सांगितलं जाते की हे करत असताना तुम्ही फक्त नाम जप करणं, परमेश्वराचं नाव घेणं आणि ह्या नाम जपामध्ये आपण काही वाईट तर करत नाही, चांगलंच करते. तर ह्या नाम जप करत असताना आपण न कळतपणे आपण आपल्या शांततेशी कनेक्ट होतो, पीसला कनेक्ट होतो, शांततेला कनेक्ट होतो आणि आपल्या हातून जी कार्य घडणार आहे, जे कर्म आपण करतो, मग ते कोणतेही काम असू दे, ते करत असताना ते चांगलं होतं, आपले अडथळे दूर होतात आणि आपली शक्ती वाढते आणि त्यामध्ये आपल्याला आशीर्वादही मिळतात. तर आपण काय वाईट तर काय कोणाला बोलायचं नाही. ज्याची वाणी आपल्याला दिलेली आहे त्यानं फक्त आणि फक्त चांगलं बोलायचं, चांगलं कानाने चांगलं ऐकायचं आणि चांगलं बोलायचं. हा मेसेज तुमच्यासाठी. थँक्यू सो मच. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. डिवाइन सपोर्ट मी काय म्हणलं तुम्हाला, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आज मैं आगे जमाना है पीछे असं उगीच हा मेसेज आला नाही. ही तुमची शक्ती आहे, तुमच्या भक्तीची शक्ती आहे. खरं तर तुमच्यामध्ये इतकी भक्ती आहे, पॉवरफुल अशी भक्ती तुमच्यामध्ये आहे. म्हणूनच डिवाइन सपोर्ट आहे तुम्हाला, परमेश्वराचा सपोर्ट आहे, तुमची साथ आहे. त्यांनी तुम्हाला सपोर्ट करून इथपर्यंत दिले. हे बोलत असताना, ही जी वाणी आहे, हे बोलत असताना, हे करत असताना, धाडसानं निर्भीडपणे अशी वाघासारखी सोल तुम्ही आहात. निर्भीडपणे भिडता तुम्ही. असं भिडता असं करायला, तर हे भिडत असताना कुठंतरी मनामध्ये शंका कुशंका नको किंवा हे नको. म्हणून हे मनामध्ये असं एक स्ट्रॉंग बघा, कुठंतरी तुम्हाला अंदाजी झाली की असं पटकन तुम्हाला कोणतरी असा हात धरलाय, पुढे घेऊन चालले, अशा काही एनर्जी तुमच्यामध्ये यायला लागते. तर हा ॲज अ डिवाइन सपोर्ट तुम्हाला आहे, परमेश्वराचा सपोर्ट आहे. बाप्पा येत आहेत आता, बाप्पांचा सपोर्ट आहे. खूप मोठा सपोर्ट तुम्हाला दिला जातोय. फक्त आणि फक्त तुम्हाला पुढं जायचं आहे, तुम्हाला थांबायचं नाही. तुम्हाला आणि म्हणूनच इथं आज मैं आगे जमाना आहे पीछे असं तुम्हाला. आणि प्रॉस्पेरिटी आहे, खूप मोठी समृद्धी तुमच्याकडे येते, समृद्धी येते तुमच्याकडं, प्रॉस्पेरिटी. आणि बाप्पा तुमच्याकडे समृद्धी घेऊन येत आहेत. आज मैं आगे जमाना आहे पीछे, ह्या शब्दाचा अर्थच हा आहे की समृद्धतेनं आणि भक्तीनं, शक्तीनं, सामंजस्यानं सगळ्यांना तुम्ही या सगळ्या
जगाच्या पुढे जाणार आहात, सगळ्या जगाच्या पुढे जाणार. जग आणि हे ब्रह्मांड म्हणजे कोण आहे ते आपल्यामध्ये स्वतःमध्ये सामावलेलं आहे. जर आपण ज्या क्षणी आपण आपल्या इंद्रियांवर काबू करतो, ज्या वेळेला आपण आपल्या सगळं असूनही जेव्हा अहंकार येत नाही आणि जेव्हा आपण सहजपणे एखाद्याला क्षमा करू शकतो, आपल्या इंद्रियांवर आपला काबू आहे, आपण ध्यान करतो, योग करतो, म्हणजेच जग जिंकणं आहे. आणि ही जग म्हणजे स्वतःमधलं आहे. स्वतःला जिंकलाय तुम्ही, स्वतःवर तुम्ही काबू केलाय, स्वतःला जिंकलाय तुम्ही. म्हणूनच ही रिडिंग तुमच्यासाठी आली. कारण जगावर कोणी राज्य करेल, पण स्वतःवर राज्य करणं खूप महत्वाचं आहे, खूप मोठं आहे. आणि त्याच्यासाठी खूप धाडस लागतं, खूप शक्ती स्वतःमध्ये जागृत करावी लागते. बुद्धी, शक्ती, आत्मा या सगळ्या गोष्टी अलाइन करायला लागतात. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी अलाइन झाल्या, एकत्र झाल्या की मग आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला लागतो. आणि आपोआप या सगळ्या ह्याच्यातून बाहेर पडून स्वतःच्या मनावर, स्वतःच्या इंद्रियावर काबू येतो आणि विजय मिळवता येतो. तसा विजय तुम्ही स्वतःवर मिळवलेला आहे. म्हणूनच इथं हा इतका मोठा आणि असा छानसा मेसेज तुम्हाला दिला गेला की ही आज में आगे जमाना है पीछे. अरे सगळं मागच राहणार आहे, सगळं मागं राहिलंय, कारण तुम्ही सोडून दिले सगळं. जे मागचं आहे ते सोडून दिलं. पुढं आहे जे आहे ते परमेश्वराला समर्पित आहे. आता काय आहे ते माझ्या हातात आहे, हे मला मी करू शकतो, हे मला सांगितलेलं आहे. माझ्या पूर्वजांचं असू दे, स्वामींचं असू दे, सगळ्यांचं असू दे, त्यांचा मेसेज माझ्यासाठी आहे की मला हे करायचं आहे आणि ते तुम्हाला करायला दिलेलं आहे. आणि थँक्यू सो मच. खूप छान रिडिंग झाली. तुमची असं अटॅचमेंट असते आणि खूप छान तुम्ही कनेक्ट होता, म्हणूनच एवढी छान रिडिंग होते. तर थँक्यू सो मच ऑफ यू. आणि नक्की कमेंट करून सांगायचं रिडिंग कशी वाटली. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर दिलेला आहे. जर तुम्हाला पर्सनली हवे असेल तर तुम्हाला तिथं मेसेज करू शकता. ओके, थँक्यू सो मच. बाय. पुन्हा भेटू अशा छान छान रिडिंगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.